दोन्ही संघाचे 12वे खेळाडू पटपट पटपट यायचा आहे. चला गाणबी संघ आपला 12वा खेळाडू पाठवा, अन्यथा पहिला चेंडू पडायचा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज चंद्रकांत मोहिते, फलंदाज अमर आणि सुनील. स्ट्राइक वरती आपण पाहतोय फलंदाज आहे अमर आणि नॉन स्ट्राइक एंड वरती सुनील. गेम ऑन. गणपती बाप्पा मोरया. जय श्रीराम, जय बजरंगबली. पहिला चेंडू या वेळेला हलका पुश करण्याचा प्रयत्न होता आणि हा आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळते. फार सुंदर चेंडू पाहायला मिळाला चंद्रकांत यांचा. पहिल्या चेंडूवरती गुडलँड स्पॉट वरती टिप्पणी केली गेली आणि तिथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेटनं इथं थोडासा अडथळा निर्माण झाला. डेड बॉल घोषित केलाय पंच. अमर आणि सुनील अशी जोडी खरं तर भारसाखळे आणि घाणबी या दोन संघांच्या दरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. घाणबी संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. पुन्हा एकदा अडथळा निर्माण झालाय पावलांमध्ये. खरं तर अचूकता साधत असताना इथे थोडासा पुन्हा एकदा डेड बॉल पाहायला मिळाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, उंच हवेत क्षेत्ररक्षक पोचण्याचा प्रयत्न करील तोच. डीप एक्स्ट्रा कव्हर वरून क्षेत्ररक्षक आलाय आणि एक धाव माफ करा 2 धावा पाहायला मिळत आहेत आणि या 2 धावेने आता मात्र सुरुवात झाली आहे धावसफलक सजायची. फलंदाज आपण पाहतोय अमर, त्यांना चांगला फटका खेळला होता, परंतु गती आपण पाहिली ना चंद्रकांत यांची, फार सुंदर गती आहे. वेगवान चेंडू फेकला जातोय गोलंदाजीतून. चांगला चेंडू आहे, जितकी ताकद लावली आहे, परंतु इथे क्षेत्ररक्षक आहे, चूक होणार नाही आहे. अमरला माघारी परतावा लागेल. मिसटायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला, ताकदीचा वापर, परंतु टायमिंग प्रॉपर झालं नाही आहे, त्यामुळे मैदानाच्या बाहेर जावं लागेल अमर याला. अमर बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट नंबर पहिला येईल डगआउटला. नवीन फलंदाज अमर. लॉफ करण्याचा प्रयत्न आहे ऑन साइडला. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. चौकार. या चौकारानं खरं तर धावसंख्येचा वेग वाढताना दिसत आहे. धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्या त्या म्हणजेच 6. हॅलो 4 हॅलो 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी आपण पाहतो.
हॅलो, 4 चेंडूंचा खेळ. तर पुढील चेंडू पॅडला आदळला आहे आणि पंचानं खरं तर फेटाळून लावली आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एका विकेटच्या नुकसानीनंतर एकूण धावा धावफलकावरती 6 धावा धावफलकावरती रेखाटल्या जात आहेत. अजूनही 3 षटक. चला वेळ लावू नका आपण. फुलटॉस चेंडू पाठवून दिलाय सीमा रेषा बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू गेलाय षटकारासाठी. मला असं वाटतं या पॅव्हेलियनला बनवल्यानंतर हा पहिला षटकार आहे. ज्या फलंदाजाचं नाव आहे सुनील. पहिली मॅच कुठली झाली रे? जायचीवाडी का? मारवण दिसत नाही. टीम जायचीवाडी नाही आली का? लॉफ करण्याचा प्रयत्न केला जाईल, मात्र दोघांमधून झेल निसटली आहे. इथे तू मेमेची लढाई. काय आवश्यकता होती? तू मेमे कॉलिंग चुकलं आणि रनआउटची विकेट इथे मात्र पाहायला मिळाली. हॅलो, 2 चेंडू आतापर्यंत पाहिलं. चंद्रकांत या गोलंदाज शैलेश या गोलंदाजांचं आणि एकूण धावा धावफलकावरती 13. नवीन फलंदाज मैदानावरती येईल महेश. पुढील चेंडू शैलेश यांचा. या वेळेला लेग साइडला खूपच बाहेर चेंडू गेलाय. अवांतर चेंडू घोषित करतायत पंच. धावसंख्येत भर पडेल. एकूण 17 धावा धावफलकावरती. हॅलो हॅलो हॅलो, मारवण संघ प्रवेश फी जमा करा. तर हॅलो, मारवण संघ प्रवेश फी जमा करा. इथे पुढील चेंडू सुनील साडी. लोवर फुलटॉ. माय गॉड, काय जबरदस्त प्रयत्न होता. हातामध्ये कॅच आली असती तर नक्कीच आज या संघासाठी आपण काहीतरी केलंय याचा अभिमान पाहायला मिळाला असता. परंतु तिथे अगदी वेगानं चेंडू हातामध्ये गेला होता. आपण पाहू शकाल. पुढील चेंडू यावेळेला हलक्या हातानं पुश केलाय. पुन्हा एकदा त्याच खेळाडूला संधी. यस, यावेळेस चूक नाहीये. मागच्या चेंडूवरती प्रयत्न करता थोडीशी चूक झाली, मात्र यावेळेस नाही. यावेळेस कदापि नाही.
आणखी एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. झेल घेण्याचा प्रयत्न होता, मात्र तिथे थोड्याशा चुका झाल्या आणि 2 धावा एकवटल्या गेल्या. एकूण धावा धावफलकावरती 18 धावा. पुढील चेंडू, शेवटचा चेंडू यावेळेस फेकून काढेल गोलंदाज शैलेश, ज्यानं आपल्या गोलंदाजीतून चांगली शैली यावेळेस वापरली. चांगला फटका लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. इथे चूक नाहीये, माहीनं हा झेल पकडलाय. एका मागोमाग एक विकेट, एक हात फटका खेळल्यानंतर मैदानाच्या बाहेर जात आहेत, म्हणजे चांगली गोलंदाजी. ओव्हरची समाप्ती, 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्या त्या म्हणजेच 18 धावा. गोलंदाज नितेश या वेळेला चेंडू फेकून काढेल. 6 चेंडू आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कार्पेटच्या सहारे चेंडू ऑन साईडला गेलाय. एकच धाव, एकापेक्षा जास्त काहीच नाही. एक धाव बनवण्यासाठी इथे प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. पुढील चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अगदी जाडू शॉट पाहायला मिळतोय. ताकदीचा पुरेपूर वापर, चेंडू पाठवला सीमारेषा बाहेर. षटकार. पंचवीस धावा धावफलकावरती वेगानं वाढल्यात. विकेट गेल्यानंतर वाटलं कुठेतरी धावसंख्येला आळा बसेल, पण या फलंदाजाला अर्थातच मंगेशलाही मान्य नव्हतं. आलेल्या एक षटकार लगावलाय आणि आपली मिजाज त्या ठिकाणी व्यक्त करताना पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळी चेंडू थोडा मागे ठेवण्यात आलाय आणि तिथे आपल्याला चेंडू पाहायला मिळाला डॉट बॉल. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील आणि एकूण धावा झाल्या धावफलकावरती 25. अवांतर चेंडू, धावसंख्येत भर पडेल. 26 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू, क्षेत्ररक्षक येतोय शैलेश, मात्र 2 धावा कंप्लीट केल्यात आणि या 2 धावेने एकूण धावा धावफलकावरती 28 धावा. पुढील चेंडू,
अवांतर चेंडूने भर पडली. पुन्हा एकदा मोठा फटका लांब लचक. या वेळेला ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय आणि या ब्रँडेड षटकारानं धावसंख्येचा वेग वाढेल. 35 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील. या वेळेला हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न स्वतः यष्टीरक्षक चेंडूवरती जाईल, मात्र तिथे शेवटचा षटक. इथे आपण पाहतोय चांगली झेल पकडली. पहिल्या चेंडूवरती स्लॉगरचा षटक होता आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहू शकाल रिप्लाय मध्ये काय जबरदस्त झेल पकडलाय. या कडाडणाऱ्या खरं तर उन्हामध्ये इथे खेळाचं चित्र उभं केलं गेलंय. पुढील चेंडू. तीन चेंडू आपण पाहिलेत ज्यामध्ये खरं तर 2 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी राहिली आहे गोलंदाज शंतनूची. नावाप्रमाणे गोलंदाजी करण्याची एक खरं तर ओळख निर्माण करतोय हा गोलंदाज. पाहूया पुढील चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. लेग साईडला चेंडू गेलाय. स्क्वेअरवरनं क्षेत्ररक्षक येतो. थ्रो केलाय, मात्र इथे नेमकं काय घडेल. पंचांचं बोट आकाशाकडे येईल ना. पंचांनी यावेळेला चेक करण्यासाठी सांगितलंय लाईव्ह टेलिकास्ट मास्टर की नेमकं त्या ठिकाणी काय घडलं. आपल्याकडे 2 कॅमेरे आहेत, एक क्रॉस अँगल आणि एक सरळ. तर आमचे तिसरे पंच चेक करतील. खरं तर 3 पंच असल्यानंतर कुठल्याही प्रकारची भीती नसते. फलंदाज बाद. आउट आहे, रन आउट आहे. यावेळेस एकच धाव बोर्डवरती टिपली जाईल. तर काठी संघाचे कर्णधार आणि घेरा दातेगड संघाचे कर्णधार, घेरा दातेगड संघाचे कर्णधार आणि काठी संघाचे कर्णधार लगेच आपण यायचा नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी.
या षटकातील या इनिंगमधील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि डावखुरे आताचा फलंदाज प्रकाश यावेळेला हा 5वा चेंडू खेळून काढेल. गोलंदाज शंतनू आल्या आल्या त्यानं सुरुवात केली होती, चांगला चेंडू होता. मात्र कुठेतरी थांबावं लागलं. या वेळेला चांगला झेल आहे, अप्रतिम. आज शंतनूनं कमाल केली आहे. ज्या षटकासाठी शंतनूला निवडलं त्याच कामगिरीची एक छाप सर्व खेळाडूंची त्याच्या पाठीवरती मिळत आहे. अप्रतिम दर्जेदार क्रिकेट इथून पुढे रंगणार आहे. ही दुसरी मॅच आहे आणि दुसऱ्या मॅच नंतर मी काठी आणि घेरा दातेगड संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण लगेच नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे. नवीन फलंदाज विशाल पवार. शेवटचा चेंडू. धन्यवाद. इथे आपण पाहतोय अवांतर चेंडू घोषित केलाय. शेवटचा चेंडू 39 धावा धावफलकावरती. यावेळेला डॉट बॉलची सांगता आणि डॉट बॉलमध्ये इनिंगची समाप्ती देखील झाली. 38 काठी संघाचा कर्णधार लगेच या. एकोणचाळीस धावांनी 40 धावांचं टार्गेट. 40 धावांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी सेकंड इनिंग. त्या अगोदर काठी संघाचे कर्णधार आपण लगेच या. गांधीची आता ही बिल्डिंग ना, कोणता कलर आहे तो? टेल कलर आहे ना, टेल कलर आहे बाई. तो स्कोर कार्डला बरा वाटतं. गांधी आणि कोण आहे? नाही, तो ब्ल्यू आहे जरा. बाहेर साकले, कुठे गेला बाहेर साकले?
पंचांचा इशारा गेम ऑन. 40 धावांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी दोन फलंदाज मैदानावरती सुनील आणि ज्ञानेश्वर. स्ट्राईकवरती आपण पाहतोय सुनील. नॉन स्ट्राईक एंड वरती ज्ञानेश्वर. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहतोय विशाल पवार. यावेळेला हा चेंडू पहिला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. स्ट्राईकला कोणी बोलतो तो? नॉन स्ट्राईकला या षटकारानं खरं तर सुरुवात केली आहे धावसंख्येला बनवण्याची. सुनीलनं या चेंडूला पाहिलं आणि परफेक्ट प्रत्युत्तर दिलं षटकाराचं. यावेळेला लेग साईडला चेंडू गेलाय. पंचांचा इशारा हा डॉट बॉल. असं वाटलं फलंदाजाला का चेंडू अवांतर असेल, मात्र तसं चित्र तिथं पाहायला मिळालं नाही. यावेळेला कॅचची संभावना आणि तिघांमध्ये कॅच पडली आहे. 2 धावा कंप्लीट केल्यात. कॉलिंग नव्हतं, कोणीतरी एकानं कॅच घ्यायची होती, अंदाज चुकवला गेला आणि इथे 2 धावा मिळाल्या. 8 धावा धावफलकावरती. प्रयत्न फार सुंदर आहेत दोन्ही टीमचे, पण येणाऱ्या षटकामध्ये चित्र काय आहे ते आपल्याला पाहायला मिळेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे, पण त्याच्याही डोक्यावरून पुन्हा एकदा त्याच दिशेने पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा दणदणीत षटकार. तेरा कैमरा किधर है रे? चार चेंडू आतापर्यंत पाहिले, ज्यामध्ये खरं तर 14 धावा खर्च केल्यात आणि ऑनबोर्डवरती आपण पाहतोय 40 धावांचा टार्गेट असताना 14 धावा. कुठल्याही प्रकारचं भीती मनामध्ये नाही आहे फलंदाजांच्या. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू गेला स्क्वेअरच्या दिशेनं डीपला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. तेरे कौन से कर? ठीक है ठीक. पुढील चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु मिस चेंडू पाहायला मिळतं. डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. बघता बघता इथे 40 धावांचा टार्गेट असताना पहिल्या षटकामध्ये ऑल टोटल 18 धावा आपण पाहतोय. शंकर पवार ना? इथे आपण पाहतोय दुसरा षटक. गोलंदाजी मार्कवर शंकर.
पॅडला चेंडू आदळला आहे, परंतु डॉट बॉल पाहायला मिळेल. अशा प्रकारे डॉट बॉल खेळावे लागतील, त्याशिवाय पर्याय नाही. धावसंख्या जर थांबवायची असेल तर डॉट बॉल खेळणं, डॉट बॉल टाकणं अनिवार्य असेल. मात्र फलंदाजानं ज्या पद्धतीने आतापर्यंत मोठे फटके खेळले त्या पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. वुडलँड स्पॉट हा डॉट बॉल आणखी एक पाहायला मिळतो. शंकरची चांगली गोलंदाजी आहे, आतापर्यंत त्यानं चांगली गोलंदाजी केली आहे. आणि या मॅचमध्ये त्याच्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे तर हे येणारे अजूनही 3 चेंडू, एक धाव खर्च केली, पुढील 3 चेंडू त्याला आता निर्णायक फेकावे लागतील. फार महत्वाचा असतो दुसरा आणि तिसरा गोलंदाज. या वेळेला चेंडू अगदी 4 धावांसाठी. तेवीस धावा धावफलकावरती. यावेळेला लॉप केलाय चेंडू ऑन साईडला कार्पेटच्या सहारे. क्षेत्ररक्षक काय चेंडू उचलण्याचा प्रयत्न, एकदा कंप्लीट. दुसऱ्या धावेला प्रयत्न नाहीये. 24 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू लॉप केलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक मिड विकेट वरून आला, चेंडू उचलला फेकलाय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. या 2 एकूण धावा धावफलकावरती 26 धावा. आता 12 चेंडू आणि 14 धावा. आपण पाहतोय सॉरी तर यावेळेला झेलची संधी. इथून मॅच पलटू शकते आणि इथून मॅच पलटण्याची सुरुवात झाली आहे. 12 चेंडू 14 धावा. 12 मधील पहिला चेंडू आला विकेट आणि अजून उर्वरित 11 चेंडू 14 धावा. फार महत्वाची भूमिका असेल या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना नितीन पवार यांची, कारण हे 5 चेंडू जर निर्णायक फेकले तर शेवटच्या षटकामध्ये देव पाण्यात ठेवल्याशिवाय पर्याय नाही. यावेळेला लॉप केलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे आणि अप्रतिम झेल.
चांगली विकेट प्राप्त केली नितीन पवार. पुन्हा एकदा यावेळेला चांगला चेंडू आहे स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये आणि थांबून ठेवलाय. मी सांगितलं होतं इथून मॅचचा काया पालट करण्याची संधी आहे. यावेळेला लाप केलाय चेंडू डिफाईन लेगच्या दिशेने. चेंडू थांबत नाहीये. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. फोन करतो ना तुम्हाला. यावेळेला चुका केल्या जात आहेत आणि या चुका डोकेदुखी ठरत आहेत. 5 धावा मिळतील. पंचांचा इशारा आलाय. हा अवांतर प्लस 4 धावा म्हणजे एकूण 5 धावा. 8 चेंडू 5 धावा. या षटकातील पुढील चेंडू यावेळेला लेग साइडला क्षेत्ररक्षक आहे आणि इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. हातामध्ये चेंडू दिला असता तर काहीतरी घडलं असतं पण आम्हाला हातात नाही द्यायचं. आम्ही डायरेक्ट हिट करू. इथे पुन्हा एकदा कमबॅक करण्याची संधी. 7 बॉल 5 धावा. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे संधी होऊ शकते. हो 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 सँडी होते त्या ठिकाणी आणि अचूक जेल टिपला. आता समीकरण आलंय 6 चेंडू 5 धावा. तर इथे आपण पाहतोय चला शॉर्ट मीटिंग. लॉंग मीटिंग इज नॉट अलाउड प्लीज. एवढ्या सगळ्या मॅची 12 मॅची हो हो फलंदाज बाद गेलाय फलंदाज. नाही यस असं वाटलं पंचांनी बोट असं केलं. मला असं वाटलं की केलंय तिकडे. ओके यावेळेला लॉप करण्याचा प्रयत्न. इथे मात्र क्वालिफाईड पंच बोट उंचावतायत आणि सांगतायत हा फलंदाज बाद.
4 चेंडू 5 धावा. हे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत गोलंदाज अमरसाठी. यावेळेला परकट केलाय चेंडू. क्षेत्ररक्षक डीप थर्ड मॅनला चेंडू उचलण्याचा प्रयत्न. चेंडू उचलला, फेकलाय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. यस, 3 चेंडू 3 धावा. 3 चेंडू 3 धावा. कंपल्सरीच्या स्पर्धेचा नियम. यावेळेला बॅटची कडा स्लिपला चेंडू गेलाय. 1 धाव. आता समीकरण 2 चेंडू 2 धावा. चांगला चेंडू आहे. इथे विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न आणि पंचांनी बोट आकाशाकडे केलं आणि सांगितला रनआउट आहे. म्हणजे स्ट्राईक जरी रुटेट झाली असली तरी विकेट मात्र मिळाली आहे. 2 चेंडू ज्या पद्धतीनं आपण पाहिलं एकूण धावफलकावरती मागचे 2 चेंडू फार महत्त्वाचे होते जे महत्वाकांक्षा ओळखूनच फेकून दिले गोलंदाज अमरनं. आता 1 चेंडू 2 धावा. 1 चेंडू 2 धावा. स्ट्राईकला गेला ना रे. आता नवीन कोण आले? तर यानंतरची मॅच घेरादाते गड विपक्ष काठी. आपण घेरादाते संघानं नाणेफेकी जिंकली आहे तर आपण या मॅच नंतर लगेच मैदानावरती जी काही भूमिका असेल बजावायची आहे. 1 चेंडू 2 धावा. पाहूया मॅच. यावेळेला लॉप केलाय चेंडू गलीतून आणि चेंडू जातो बॉन्ड लाईनच्या बाहेर. अखेरच्या क्षणाला चौकार. स्पर्धेमधून बाद ना.